त्याच्यामध्ये पहिला आपला जो टॉपिक आहे इंट्रोडक्शन ऑफ फाईल तो पाहत आहे. तर तुमच्या समोर फाईलची डायग्राम काढलेली. ओके, सगळ्यांनी फाईल पाहिली ना? हो. हे आपलं बेसिक आहे, म्हणजे याच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही पुढे. आता फाईलच्या पार्टला नाव दिले, जो समोर असतो तो तुमचा टिप किंवा त्याला म्हणतात पॉइंट. ओके, समोरची बाजूची फाईलची त्याला टिप किंवा पॉइंट म्हणतात. त्याचा उपयोग कशासाठी करतो आपण? समजा एखादा सरफेस, एखादा जॉब असेल तुमचा, त्याच्यावरती काहीतरी करोजन तयार झालंय, गंज लागलाय किंवा गंजाची बर तयार झाली, तर ती बर खरडण्यासाठी वरचा भाग हा आपण टिपचा उपयोग करतो. टिपच्या सहाय्याने आपण तो वरचा भाग खरडून काढतो. त्याला जे अडथळे आलेले आहेत, जे उंचवटे आलेले आहेत गंज लागल्यामुळे, ते ह्या टिपच्या सहाय्याने निघून जातात. टिपला कशी असते? शार्प धार असते. त्या धारेच्या मदतीने ते निघून जातं सगळं पार्टिकल. नंतर हे फेस. फेसचा उपयोग आपण कशासाठी करतो? घासण्यासाठी. बरोबर? जो तुमचा एमएस फ्लॅट दिलेला आहे, तो फ्लॅट घासण्यासाठी आपण ह्या फेसचा दोन्ही बाजूचा उपयोग करतो. त्या फेसवरती कट पाडलेले आहेत, डायमंड पॉइंटने कट पाडलेले आहेत. तर ते कटचे पण प्रकार असतात, ते तुम्हाला अजून पुढे शिकायचे. नंतरचा पार्ट आहे फाईलचा पेरोल. पेरोल कुठे बसवलेली आहे? जो हँडल आहे त्या हँडलच्या पुढच्या भागाला पेरोल बसवलेली आहे. पेरोल कशासाठी बसवतात? पहिल्या ज्या फाईल होत्या त्या सगळ्या फाईलला हा जो हँडल आहे तो लाकडी यायचा. मग लाकडी हँडल आपण ज्यावेळेस फाईल हँडल काढतो आणि परत हँडल बसवतो, बसवल्यानंतर ती फाईल आपण ठोकून घेतो आणि ज्यावेळेस फाईल ठोकतो त्या पाठीमागच्या टँगनी तो हँडल तुटावा नाही म्हणून त्याला काय बसवलेली असते? पेरोल. पेरोल काय करतं? हे जे हँडलचा पॉइंट आहे, हा जो टिप आहे, त्याला एकत्रित करून ठेवतं, एकजूट करून पकडून ठेवतं. पेरोलचा उद्देश लक्षात आला? पाठीमागची शिफ्टी सारखी दिसते ती काय? तुमची टँग. ज्याच्यामध्ये हँडल बसवला जातो ती तुमची टँग किंवा शेफ्टी. मधला भाग आहे हा तुमचा हिल. हिल वरती कट पाडलेले नसतात, हिल पूर्ण ब्लँक असते. हिल वरती तुमच्या फाईलचं नाव आणि फाईल कोणत्या कंपनीची आहे, फाईलचं नाव आणि फाईल कोणत्या कंपनीची आहे ते त्याचा उल्लेख केलेला असतो. एका साइडने फाईलच्या कंपनीचा उल्लेख असेल, दुसऱ्या साइडने फाईलचा प्रकार असेल, कोणती फाईल आहे, मास्टर फाईल आहे, रफ फाईल आहे, सेकंड कट आहे, स्मूथ आहे, याचा तिथं उल्लेख केलेला असतो कटचा. ओके, नंतर आहे आपला एज. एज म्हणजे काय? ही कडा. आता कडाचा उपयोग आपण कशासाठी करतो? समजा एखाद्या ठिकाणी तुमचा जॉब आपण राईट अँगल करतोय किंवा काटकोनामध्ये घासतोय, तर शेजारची बाजू पण घासण्याचे जास्त चान्सेस असतात. बरोबर? मग ही एज असेल, शेजारच्या बाजूवरती इम्पॅक्ट तयार होतो, ती बाजू त्या राईट अँगल मध्ये तयार होते. हे तुमचे सगळे फाईलचे नाव, फाईलच्या जो पृष्ठभाग आहे त्याचं नाव फेस, साइडचा एज, इथं दिलेले असते हिल, हँडल आणि पुढचा तुमचा टिप. सगळे नाव लक्षात आले? फाईल बद्दल लक्षात आलं का?